तर श्री स्वामी समर्थ. तर एकाच कस्टमरच्या घरातले एवढे सगळे ब्लाऊज होते, ते कसे कंप्लीट केले ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा जो ब्लाऊज पीस दाखवते मी, तर हा ऑलरेडीच आरी वर्कचा होता, त्यात एम्ब्रॉयडरी वर्क पण होतं, बघू शकता. अशा प्रकारे अजून एक ब्लाऊज आहे आणि हे दोन्ही पण ब्लाऊज मला स्टिच करायला आलेले. तर मी अस्तर वगैरे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आणि बरोबर असं ठेवून मी आता स्लीव्ज पहिल्यांदा कट करून घेते आणि त्यानंतर बॅक पार्ट कट करून घेणार आहे. तर ह्या ब्लाऊजचं काय होतं, शिलाई किती घ्यायची काय हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता ही पाठीची बाजू आहे, तुम्ही बघू शकता. ऑलरेडी डिझाईन असल्यामुळं आपल्याला बरोबर मधोमध घेऊन मग अस्तर वरती ठेवून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढं मागं झालं नाही पाहिजे. या पद्धतीची म्हणजे काळजी घेते थोडीशी. त्यानंतर बघा पुढची बाजू मी कट करून घेते. तर आरीवर्कचे ब्लाऊज असतात ना, ते जर आले ना तर त्याच्या मण्यांमुळे खड्यांमुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि थोडासा वेळ लागतो ब्लाऊज स्टिच करताना. त्यामुळे ना सुरुवातीलाच आपण व्यवस्थित असं कट करायचं अस्तर वगैरे आणि त्यानंतर आपलं स्टिच वगैरे करायचं ब्लाऊज. तर तुम्ही बघू शकता आपल्याला ब्लाऊज कट वगैरे करून झालेला आहे. त्यानंतर मी पुढचा पार्ट तयार करून घेते. तर एक गोष्ट सांगायची होती, जी मी मशीन नवीन घेतलेली ना, ती जेत्सुई कंपनीची आहे आणि ती एकदम व्यवस्थित चालते बघा. खूप छान चालते. ही पण एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती. नंतर मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगेनच मशीनची डिटेलमध्ये माहिती. सध्या तरी काम भरपूर असल्यामुळे ना वेळच भेटत नाही. तर अशा प्रकारे बघा मी अस्तर वगैरे व्यवस्थित असं जोडून घेतलं आणि हा जो ब्लाऊज आहे ना, तो सिंगल दाबावरतीच आपल्याला स्टिच करायचा असतो. तर आहे ना, यानंतर बघा मी स्लीव्ज घेते जोडायला. तर स्लीव्ज बरोबर मधोमध मोराची डिझाईन आहे, त्याच्यामुळे ना मधला पार्ट बरोबर ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला टिप टाकून व्यवस्थित अशी जोडून घ्यायची. तर हे जे ब्लाऊज होते ना, हे लग्नाची ऑर्डर होती, त्याच्यामुळं त्यांच्याच घरातले बऱ्यापैकी 6 ते 7 ब्लाऊज होते. बाकी मी दिवसभरात थोडेसे शिवलेले, त्यानंतर 2 ते 3च राहिलेले, ते मी संध्याकाळी स्टिच करायला घेतलेले. त्यात मेन महत्त्वाचं म्हणजे हे आरीवर्कचेच ब्लाऊज माझ्याकडून मागे राहिलेले. तर अशा प्रकारे बघा मी स्लीव्ज व्यवस्थित अशी रेडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाठीची बाजू आपल्याला घ्यायची आहे. तर पाठीची बाजू घेताना आहे ना, जे वर्क केलेलं आहे ना, ते जरा जास्तच रुंद गळा असतो. तर आपल्याला आहे ना सुरुवातीला थोडीशी टिप मारून घ्यायची गळ्याच्या मध्य बाजूला, कारण माझ्याकडून ते शूट करणं झालं नाही, कारण वेळ भरपूर झालेला. त्यामुळे जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवते. त्यामुळं आणि मी जसं आहे तसंच पाठीची बाजू बघा गळा स्टिच करून घेतला, टिप वगैरे मारून घेतली. तर तुम्ही बघू शकता असा एकदम सुंदर असा गळा दिसत होता आपला आणि लगेचच हा पण माझा ब्लाऊज रेडी झाला आणि ह्या ब्लाऊज नंतर तुम्ही बघू शकता सेम असाच आहे दुसरा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. थोडासाच मी पार्ट तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्यात नॉड वगैरे लटकन वगैरे लावून मी तयार केलेला आणि त्यानंतर जेवढे काही ब्लाऊज शिवलेले आहेत ते मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्यातला कोणता ब्लाऊज आवडला ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय ब्लाऊजबद्दल अडचण येते ते पण मला शेअर करत जा, म्हणजे काही वाटलं तरी मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनवत जाईल त्यावरती. तर हे जे 2 ब्लाऊज आहेत ना, ते जावाजावांचे होते, एकसारखेच होते, फक्त कलर चेंज होता. त्यामुळं तर अशा प्रकारे बघा रात्री बराच उशीर झालेला, जवळजवळ 3 वाजलेले मला हे 2 ब्लाऊज उरकण्यासाठी. तर हे 2 ब्लाऊज व्यवस्थित असे रेडी करून ठेवले. त्यानंतर मला आहे ना सगळ्या ब्लाऊजला हुका लूक आणि हातशिलाई वगैरे करायची होती, त्याच्यामुळं आणि सकाळी 7 वाजता तर पूर्ण करून द्यायचे होते. त्यामुळं मी पटकन हुक लावायला घेतला आणि एक एक करून असं बघा बघू शकता तुम्ही सगळ्या ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेतला. त्यानंतर हातशिलाई करून घेतली आणि काय कमी जास्त काय राहिलं का ते पण एकदा चेक केलं. त्यानुसार काही ब्लाऊजचे स्लीव्ज छोट्या होत्या, काही ब्लाऊजचे स्लीव्ज मोठ्या होत्या आणि एका ब्लाऊजची स्लीव्ज बघा तुम्ही डिझाईनमध्ये आहे. तर अशी काय ऑर्डर असेल ना तर झोपच येत नाही आणि ते पूर्ण कधी करून देईल असं होतं, कारण कस्टमर आपल्याकडं अतिविश्वासाने आलेलं असतं. त्यामुळं त्यांना व्यवस्थित असं देणं हे आपलं काम आहे. त्यानुसार बघू शकता तुम्ही माझं सगळं ब्लाऊज व्यवस्थित असे पूर्ण झाले होते. तर रेडी झालेले ब्लाऊज तुम्हाला दाखवते आणि शिलाई किती घेतली ते पण सांगते. तर हे जे आरीवर्कचे 2 ब्लाऊज आहेत ते फक्त आपण स्टिच केलेले आहे, अस्तर लावलेलं आहे, नॉड वगैरे. तर ह्या दोन्ही ब्लाऊजचे मी 350 रुपये शिलाई घेतलेली,
कारण आपल्याला स्टिच करायचं असल्यामुळं. त्यानंतर हा जो दुसरा दाखवते ह्या ब्लाऊजची पण मी 300 रुपये शिलाई घेतली, कारण बॅक साईडला पण लेस आणि काठ लावलेला आणि स्लीव्ज अशा प्रकारची होती त्यामुळं. आणि बाकी अस्तरचे जे 2-3 ब्लाऊज आहेत ना त्याची 250-250 रुपये शिलाई घेतलेली, आणि जो सिंगल होता त्याचे 100 रुपये, अशी म्हणजे गावाकडे जशी आहे त्या पद्धतीनेच घेतलेली आपण शिलाई. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सकाळची बघा ऑर्डर एकदम कंप्लीट झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.